ओम श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. स्वामींची प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात, समाधानात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू द्या हीच स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर महाशिवरात्री येत आहे 8 मार्चला. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे तर याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि कुठल्या द्रव्याने आपण अभिषेक केल्यानंतर आपल्याला कुठलं पुण्यफल प्राप्त होणार आहे ही सुद्धा याबद्दलही सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. बघा, सर्वात आवडीची सेवा, भगवान शंकरांची सर्वात आवडीची सेवा आणि ती आहे तर रुद्राभिषेक. तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून रुद्राभिषेक हा करायचा आहे. जे ऑफिसला जातात, ज्यांना वेळ नाही, त्यांनी सकाळी उठून लवकर रुद्राभिषेक केला आणि त्यानंतर तुम्ही ऑफिसला जाऊ शकतात. कारण सकाळी वाचन झाल्यावरती तुम्हाला काही म्हणजे सकाळी वाचन होऊन जातं, घाई गडबडी मध्ये का होईना पण वाचन होतं. नाहीतर मग संध्याकाळी आल्यावरती. आणि त्या दिवशी काय होतं की मंदिरामध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे मंदिरात ज्यांना जमत असेल ते जाऊ शकतात, पण मंदिरात खूप गर्दी असल्यामुळे खूप वेळ लागतो. तर त्यापेक्षा तर घरी जर आपण रुद्राभिषेक केला तर ते मंत्र असतात ते आपल्या घरातही, आपल्या घरातलं वातावरणही खूप छान पवित्र होतं आणि ते तीर्थ स्वरूप आपल्याला त्या दिवशी रुद्राभिषेकाचं पाणी आपल्याला घ्यायचं असतं. तर भगवान शंकरांची सर्वात आवडीची सेवा ती म्हणजे काय, रुद्राभिषेक. त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी शिवमहिम्या स्तोत्र, शिवाची 108 नामावली, तर ह्या गोष्टी तर आपण त्या दिवशी वाचन करतोच. परंतु सर्वात महत्वाची सेवा म्हणजे काय, रुद्राभिषेक. तर रुद्र म्हणजे काय, तर रुद्र म्हणजे काय तर परमात्म्याचे विश्वाच्या निर्मितीच्या अगोदरचे मूळ स्वरूप म्हणजे रुद्र. तर जेव्हा या जगात काहीच नव्हते ना, तेव्हा फक्त केवळ रुद्र होते आणि सृष्टीचा लय झाल्यावर देखील केवळ रुद्रच विद्यमान राहणार, हेच एकमेव सत्य आहे. रुद्र ही शक्ती जेव्हा साकार होते तेव्हा तिच्यातून ब्रह्मा, विष्णू, महेश प्रगट होतात. तर म्हणजे विश्वाच्या निर्मितीसाठी स्वतः रुद्राने कार्यरूपाने विष्णू, क्रियारूपाने ब्रह्मा, तर कारण रूपाने महेश हे रूप धारण केले आहे. तर रुद्राभिषेक आपण जलाने म्हणजे पाण्याने रुद्राभिषेक करतो आणि आपल्याला षोडोपचार पूजन करायचं आहे. पंचामृताने करू शकता त्या दिवशी अभिषेक, जलाने करायचा आहे. परंतु असे काही द्रव्य दिलेले आहेत, म्हणजे शिवपुराणानुसार शंकराला रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे. या पुराणात रुद्राभिषेकाची विधी दिलेली आहे, पण शिव महापुराणात वर्णिल्याप्रमाणे काही द्रव्यांनी जर आपण अभिषेक केला तर आपल्याला त्याचं पुण्यफल हे वेगवेगळं आहे. तर ते मी तुम्हाला सविस्तर मध्ये सांगते. जसं की जर आपण पाण्याने म्हणजे जलाने रुद्राभिषेक केला तर वृष्टी होते. कुशा जलाने अभिषेक केला तर रोग आणि दुःख नष्ट होतात. प्राणी, घर आणि वाहन हवे असेल तर तुम्ही अभिषेक जेव्हा करता तेव्हा त्यामध्ये दही समाविष्ट करावा, म्हणजे दही त्यामध्ये आवर्जून टाकावा. जर तुम्हाला घर, प्राणी आणि वाहन हवे असेल, म्हणजे खरेदी करायचं असेल, तुमची इच्छा आहे, तुमची ती मनोकामना आहे, तर तुम्ही त्यामध्ये दही टाका. पंचामृताने आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा त्यामध्ये दही हे असतं. आणि कुठलीही तुम्ही मनोकामना तुम्ही धरा आणि रुद्राभिषेकाची सेवा करा, त्यामुळे तुमची कुठलीही मनोकामना पूर्ण होते. तसेच व्यसन असेल तर तेही रुद्राभिषेकाचं तीर्थ जर तुम्ही रोज त्या व्यक्तीला दिलं तर ते व्यसन सुद्धा सुटतं. दुसरं आहे उसाच्या मधुर रस, म्हणजे उसाच्या रसाने जर तुम्ही अभिषेक केला तर लक्ष्मी प्राप्ती होते. मधयुक्त जलाने म्हणजे मधाने जर अभिषेक केला तर धनसंचय वाढतो. तीर्थावरील जलाने अभिषेक केला, तीर्थ म्हणजे एखादं तीर्थक्षेत्र आहे, तिथून जर तुम्ही पाणी घेऊन आलात आणि त्याने अभिषेक केला तर मोक्ष प्राप्ती होते. सुगंधी अत्तर मिश्रित जलाने जर अभिषेक केला तर सगळे रोग नष्ट होतात. गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास पुत्र प्राप्ती होते. तसेच प्रमेह रोगात शांती आणि मनोकामना पूर्ण होते. गंगा जलाने अभिषेक केल्यास ज्वरबाधा नाश होते. सद्बुद्धी प्राप्त करण्यासाठी दूध आणि साखर मिश्रित अभिषेक केले जातात. गायीच्या दुधाने निर्मित म्हणजे दूध, गायीचं तूप म्हणू आपण, गायीच्या शुद्ध तुपाने अभिषेक केला तर वंशवृद्धी होते. आणि रोग आणि शत्रूंचा नाश करायचा असल्यास मोहरीच्या तेलाने, मोहरीचं तेल मिळतं,
त्याने जर अभिषेक केला तर रोग आणि शत्रूंचा नाश होतो. तर सर्वात महत्वाचं काय तर त्या दिवशी पंचामृत जर आपण केलं तर त्यामध्ये मधही असतं, दही असतं, दूध असतं, तूप असतं, साखर असते. जसं की गाईच्या दुधाने अभिषेक केला तर पुत्रप्राप्ती होते. त्यानंतर गाईच्या शुद्ध तुपाने तुम्ही जर अभिषेक केला तर वंशवृद्धी होते. मधाने अभिषेक केला तर धनसंचय होतो, धनसंचय वाढतो. आणि तर मग त्यापेक्षा आपण जर पंचामृत केलं आणि पंचामृताने अभिषेक केला तर सर्व गोष्टी आपल्याला मिळतातही. आणि प्रत्येक जण बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येक जण धडपडत असतो. तर उसाच्या रसाने त्या दिवशी जर तुम्ही अभिषेक केला तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे योग तुमच्या आयुष्यात येतात. तर अशी ही माहिती होती की वेगवेगळ्या द्रव्यांनी जर आपण अभिषेक केला तर आपल्याला त्याचं पुण्यफल वेगवेगळं आहे. आणि आपली जी काही इच्छा आहे ती जर इच्छा तुम्ही मनात धरून म्हणजे जर कुणीतरी लक्ष्मी प्राप्तीसाठी करते तर तुम्ही उसाच्या रसाने करा. तर कुणीतरी म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी करत असेल तर तीर्थक्षेत्राच्या जलाने तुम्ही अभिषेक करू शकता. तर त्याचं वेगवेगळं पुण्यफल आहे. परंतु त्या दिवशी आपल्याला आवर्जून आणि वेळात वेळ काढून आपल्याला त्या दिवशी अभिषेक हा करायचाच आहे. रुद्रा अभिषेक भगवान शंकराची सर्वात उच्च कोटीची सेवा आणि भगवान शंकराची सर्वात प्रिय अशी सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक आहे. तर ही सेवा आपल्याला त्या दिवशी आवर्जून करायची आहे. तर ही छोटीशी माहिती होती की कुठल्या कुठल्या द्रव्याने अभिषेक केल्यावर आपल्याला काय काय पुण्यफल प्राप्त होतं, ही माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. केलेली सेवा स्वामींच्या अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.